नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनीला श्री साष्टांग नमस्कार। काय मित्रमंडळी, आज सर्वांना एक विनंती आहे की आजचा जो विषय निवडलाय, जो विषय आपल्यासाठी आणलाय, ज्या विषयाचा आज व्हिडिओ आपल्या समोर सादर होतोय, हा व्हिडिओचा आजचा विषय इंटरेस्टेड आहे, तुम्हाला आवडेल असा आहे आणि खास आवर्जून माझ्या बंधू भगिनीसाठी आणलाय की हे जे मी आज बघितलं ते यांच्या वाट्याला यायला नको, यांना त्याची तकलीफ व्हायला नको, अशा प्रकारचा आज एक व्हिडिओ, आज एक विषय तुमच्या समोर मांडायचं ठरवलं। काय मित्रांनो, जास्त विषय जास्त वेळ ताणून न धरता आपल्या समोर डायरेक्ट सांगायचा प्रयत्न करतो की ही गोष्ट आता मी जी सांगणार आहे ही खरंच तुम्ही लक्षात ठेवा, या गोष्टी घडतात, आवर्जून घडतात। भले प्रत्येक ठिकाणी घडत नसेल पण काही ठिकाणी या नजरेस पडतात म्हणजे पडतात। तुम्ही बघितलं असेल पण तुम्ही बघून ते इग्नोर केला असेल, सोडून दिला असेल, त्याच्यावर विचार केला नसेल, पण आज काळाची गरज आहे, त्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे, लहान मोठ्यानं विचार करायला पाहिजे। ताईनं, बाईनं, माईनं, दादानं, मामानं, काकानं, बाबानं, सगळ्या मंडळीनं आज त्या गोष्टीवर विचार करणं भाग आहे, त्याईनं विचार करायला पाहिजे। जर त्याईनं त्या गोष्टीवर विचार केला तर सगळ्याच्या कामी येणारा विषय, सगळ्याच्या खरंच कामी येणारा विषय। मी जे पाहिलं ते तुमच्या समोर जसं तसं सांगायचा प्रयत्न करतो, कारण मी जे पाहिलं ना हे तुमच्या बाबतीत कधीच घडणार नाही, याची काळजी घ्यावी म्हणून हा विषय तुमच्या समोर आवर्जून आणला। मी एका दवाखान्यामध्ये गेलो, दवाखाना प्रत्येक जण मानते, दवाखाना सगळीकडं सगळे जण दवाखाना माहीत नाही असा आपल्या भूवर माणूसच नाही। गोष्टी अशा काही, आता दवाखाना म्हणलं की लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्याला ओळख आहे, दवाखाना कशाला म्हण, प्रत्येक जणाला काही ना काहीतरी बिमारी असते। व्हायरल इन्फेक्शन, जिकडं तिकडं वातावरण थोडं चेंज झालंय, प्रत्येक जणाला ते जाणू राहिलंय, व्हायरल इन्फेक्शन झालंय, ताप चढतोय, डोकं दुखतंय, सर्दी ताप येते, प्रत्येक जण तिथं जातंय दवाखान्यामध्ये। पण एका ठिकाणी काय झालं हे आवर्जून तुम्हाला सांगतो, सांगायसाठी आलो। काय असतंय, एक दवाखाना सगळ्याच्या चिठ्ठ्या नावानं बनवल्यात, नावानिशी बनवल्यात, आणि इथं नावानिशी बनवल्यानंतर गेले तिकडं इंजेक्शन घ्यायला, तिकडं इंजेक्शन घ्यायला गेल्यानंतर तिथलाच कंपाऊंडर आले, चला लाईनला व्हा, 10-20 जण गोळका होऊ नये म्हणून ठीक आहे, लाईनला व्हायला पाहिजे, सगळ्यांना लाईननं यायला पाहिजे, नियमात सगळं पाहिजे, गोंधळ केला म्हणजे काही समजणार नाही म्हणून त्यानं सगळ्या लाईनला उभं केलं। चिठ्ठी घेऊन आलेत, डॉक्टरनं चिठ्ठीवर सही करून दिली, कोणतं इंजेक्शन पाहिजे लिहून दिलं, लिहून दिल्यानंतर लाईन लागल्यानंतर एक जण याव म्हणून त्या कंपाऊंडरनं लाईनला लावले, सगळे लाईनला लावल्यानंतर त्या मॅडमनं एकाला इंजेक्शन देणं सुरू केलं। पण तरी दुसरी बाई आली, नर्सा, ती गेली, तिनं पट सगळ्या जवळले सगळ्या चिठ्ठ्या जमा करून घेतल्या, टेबलावर ठेवल्या। मग ती बाई जी इंजेक्शन देणारी नर्स आहे, ती बाई एक चिठ्ठी उचले, पाहे, इंजेक्शन भरे, आणि ज्याचा नंबर आला त्याला देणारच भाऊ। त्याच्यावर डॉक्टरनं लिहून दिलंय की याचं हे दुखणं होतं, हे मी चेक केलंय, आता याला या इंजेक्शनाची गरज आहे, तुम्ही इंजेक्शन द्या। बरोबर आहे, तुम्ही दवाखाना बी ओळखला असन की ही रीत कोणत्या दवाखान्यात असते, ठीक आहे। तर त्याईनं एक करता कागद उचलायचा, माणसाला इंजेक्शन द्यायचं, त्यो गेला की दुसरा कागद उचलायचा, पुन्हा इंजेक्शन भरायचं, त्याला द्यायचं, त्यो गेला की तिसरा यायचा, कागद उचलायचा, घ्यायचा, कागदावर पाहून ती बाई इंजेक्शन भरे आणि त्या पेशंटला चालल्या दे।
असं करता करता ते जमा करेल कागदानं सगळ्याला इंजेक्शन देऊ लागली. पण त्यातल्या एका दोघायला लघवी आली, त्याच्यामुळं दोघं लघवीला गेले संगच. एक म्हणे मला लघवी आली म्हणे राव, दुसरं म्हणते चला ना मग लघवीवर अजून नंबर यायला टाईम आहे. लाईनला लागेल मंडळी. एका जणा लघवी आली म्हणून दुसरं म्हणतंय मला बी येऊ द्या, आणि ते त्याच्या संग लघवीला गेलं. लाईनला लागेल मंडळी. ती बाई घेती चिठ्ठी, ती थप्पी लावेल चिठ्ठी, त्यातली एक चिठ्ठी उचलली की इंजेक्शन भरलं की दिलं. हे दोन गेलं लघवीलं. पुढच्याला सांगितलं की आमची जागा इथं, मागच्याला बी सांगितलं की आमच्या दोघांची जागा इथं. ते म्हणे हो तुम्ही या. ते गेले लघवीलं. तिकडं त्याला कोण पाहुणा सापडा का रावळा सापडा देव जाणे. 5 मिनिटं लागले. बाईनं त्याचा नंबर आला, बाईनं चिठ्ठी उचलली, पाहिलं. दुसऱ्याला वाटलं आता ते दोघं येत नाहीत, महाचा नंबर आहे, कोणाला बी वाटणार आहे. जवळ जवळ उभे, त्यातले 2 गायब आहे. पुढच्याचा नंबर झाला, मग त्या 2ची कोण वाट पाहणार आहे? वाट पाहू शकणार नाही. ते आले नाही, ते तिकडं जायले. म्हणून त्या माणसानं त्याच्या मागचा माणूस पुढं झाला. त्या बाईन चिठ्ठी उचलली, तिने इंजेक्शन भरलं आणि त्याला इंजेक्शन दिलं. तुम्ही सांगा, ते 2 माणसं त्याच्यातून कट झाल्यामुळं प्रत्येक जणातलं माग जेवढे काही उभे असतील लाईनला, सगळ्याचा नंबर चेंज झाला. सगळ्याच्या 2-2 चिठ्ठ्या गायब झाल्या. जो दुसऱ्या नंबरचा होता त्याला पुढच्याच्या चिठ्ठीहून इंजेक्शन भेटे. त्याला नाविलाज. ज्याला जे दुखत होतं त्याच्या औषध गोळ्या भेटल्याच नाही, त्याला त्याच्या इंजेक्शन भेटल्याच नाही. तापाच्या इंजेक्शनावाल्याला सर्दी पडशाचे इंजेक्शन भेटे. एखाद्याला व्हायरल इन्फेक्शन असेल, एखाद्याचं डोकं दुखत असेल तर त्याला एखाद्या बद पडेले, का एखादा मलम पट्टी करायला सांगेले, का एखादं काही वळले. बिमाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. मग त्याला त्याच्याच बिमारीवर निदान होऊन त्याला औषध गोळ्या दिल्या पाहिजे. पण हे 2 नंबर कटल्यामुळं मधले कोणतं इंजेक्शन कोणाला बी आणि कोणत्या गोळ्या कोणाला बी, हे असं घडून राहिलंय. आवर्जून आपण ध्यान घातलं पाहिजे. त्या नर्सला आपण सांगितलं पाहिजे, ते जमा करून आणणाऱ्या चिठ्ठीवाल्याला सांगितलं पाहिजे की तुम्ही लाईनला लागलेत ना, लाईनला राहा. लघवी करायला जर गेले असन तर पुढच्याला सांगा, मागच्याला सांगा की भाऊ तुमचा नंबर आल्यानंतर तुम्ही सांगा, होतापर्यंत चिठ्ठी हातातच घ्या. आणि नसन हातात घ्यायची, याईनं जर चिठ्ठीचा गंज लावला असन तर त्या बाईला सांगा, जी इंजेक्शन देणार आहे तिला सांगा की माझं पूर्ण नाव वाच. ती जेव्हा तुमचं पूर्ण नाव वाचन तेव्हा म्हणायचं हा मी आहे. जर थप्पीला चिठ्ठ्या लागल्या असतील तर तिनं नाव वाचल्यावर समजायचं मी आहे, मला दे. आणि तिनं सुद्धा त्याच्यावर जे लिहिले तेच इंजेक्शन भरणे आणि तेच इंजेक्शन त्या पेशंटला देणे. जर नाव वाचलं नाही, नुसत्या चिठ्ठ्या घ्यायच्या आणि द्यायच्या. 2 बाप लेक संघ असतील, अडाणी असतील, 2 नवरा बायको संघ असतील, अडाणी असतील, दोघायच्या चिठ्ठ्या दोघायच्या हातात ठेवायला सांगा. एखाद्या म्हातारा माणूस असन शिल्लकचं, त्याला चालता येत नसन, त्याची साहजिक आहे त्याची चिठ्ठी तुम्ही तुमच्याजवळ घेता आणि तुम्ही तुमच्याजवळ घेऊन त्या चिठ्ठ्या त्या मॅडमजवळ देता, त्या नर्साजवळ देता. ती त्या दोन्ही चिठ्ठ्या पाहती, एक इंजेक्शन भरती, जे तिच्याजवळ उभा असन त्यालाच टोचून देती. असा गैरव्यवहार व्हायला नाही पाहिजे. याच्यापासून दुष्परिणाम व्हायला नाही पाहिजे. ज्याचं इंजेक्शन त्याच्याच कामी पडलं पाहिजे. सरकार लय मोठं काही आपल्यासाठी सुखसोयी उपलब्ध करून ठेवतंय, त्याचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. ज्याचं त्यालाच भेटलं पाहिजे, याची मात्र काळजी घेतल्या गेली पाहिजे. आपल्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर आपण तिथं जायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे चिठ्ठी हातात ठेवा. नसन हातात ठेवायची. जर जमा करून दिल्या असतील तर त्यात इंजेक्शन देणाऱ्या नर्सला सांगा, नाव पुकार, जोऱ्यानं बोल. काही म्हातारी माणसं इथं बहिरी असतात, त्याला ऐकायला येत नाही. जरा जोऱ्यानं बोल. थोडी भाकर खाऊन आल्यासारखं वागायचं. इथं बारीक शब्दात नाही, आपल्याला
कशासाठी आपण इथं, काहून इथं सेवा करायला उभे आहेत याची जाण ठेवायची. आणि प्रत्येकाचं पूर्ण नाव राग राग न करता कोणाचाही राग बाळगायचा नाही. अरे आपण सेवेसाठी तिथे आहेत, आपण त्या सेवेचा पैसा घेतोय, म्हणून राग करून फायदा नाही. ज्याचा नंबर आला असन, थप्पीमध्ये चिठ्ठ्या ठेवल्या असन, त्याची एक चिठ्ठी उचलायची आणि नाव पुकारायचं. तो जर तिथं असला तर ठीक, नसता चिठ्ठी ठेवून द्यायची, दुसरी चिठ्ठी उचलायची, त्याचं नाव पुकारायचं, असला तर लगेच इंजेक्शन द्यायचं. आपण ग्रामीण भागातले, शहरी भागात काही होत असेल ते आपल्याला माहीत नाही, पण ग्रामीण भागातले आपल्याकडे ह्या गोष्टी घडतात, खेड्या भागाकडे आवर्जून ह्या गोष्टी घडतात. यामध्ये कोण ना कोण लक्ष घातलं पाहिजे, दवाखान्याला भेट दिली पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे, वेळोवेळी त्याला काहीतरी सूचना सुचवायला पाहिजे. चुका होत नाही असं नाही, चुका प्रत्येकाकडून होतात, चुका होणारच नाही याची काळजी जरूर घ्या. चूक झाली त्याला नाविलाज आहे, जाणून बुजून चूक करू नका. अनावधानाने एखादी घडली गोष्ट, त्याच्यासाठी बी आपण तत्पर राहू की तिथं अशी गोष्ट घडायला नको. बरोबर ना मित्रांनो? तुम्ही बी तुमच्या आसपास जर असं एखादं ग्रामीण भागामधलं दवाखाना असेल आणि या गोष्टी मी ज्या सांगितल्या असं होत असेल, घडत असेल, तर बंधू हो, भगिनी हो, तिथं भेट देऊन मात्र हा व्यवहार थांबवा. त्याला फक्त 2च शब्दात सांगा, ऐकतीन ते की बुवा तुम्ही चिठ्ठीवरचं नाव उच्च आवाजात बोला, म्हणजे ही मंडळी म्हणून मी आहे, आणि तो जीव म्हणून मी आहे, त्याला त्या चिठ्ठीवरचं पाहून इंजेक्शन गोळ्या द्या. खरं त्याला बी आराम पडन, तुम्ही इंजेक्शन दिल्यामुळं त्याला पण आराम पडन, आणि तुम्ही काहीतरी बराबर चांगली सेवा केली, तुम्हालाही सुकून वाटन, तुम्हालाही आनंद होईल. चला मित्रांनो, काही हरकत नाही, तुमच्या पुढं हा छोटासा एक विषय मांडला, हे घडतंय म्हणून. तुम्हाला हा विषय कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ मित्राला शेअर करा. चला, काही हरकत नाही, भेटू पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.